काही नागपंचमीची शेतकऱ्याची आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं? वारुळात जी नागाची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्ल मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढे तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागी 9 नागकुळ काढली आहे. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. लाह्या, दूध वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे. तो ही नागिन तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं रोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई कोण आहेस तू? तुझे आईबाप कुठं आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीने पूजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या पापाचा निर्वंश करायचं मनात आणलं आहे. हे चांगले नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी